आपल्या येडशी नगरीत प्रत्येक सोमवारी बाजार भरतो, त्याच्यामुळे मी आणि नाना आज बाजारला येडशीला आलतो। वडापाव तळायला चालू होतं आणि वडापाव तळताना एवढा खमंग वास येत होता काय विचारूच नका। आजचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं सांगतो। राम राम मंडळी, मी आकाश तवले। बाजारला जायच्या अगोदर इकडे गुणवंतच्या गायचा विकायचा सौदा चाललेला। गाय विकणारा मालक होता गुणवंत तवले आणि गाय घेणारा मालक होता नितीन मामा शिंगारे। गाय दूध किती देते, तिचं चालणं बसणं उठणं खाणं पिणं मामानं सगळं चेक करून घेतलं। नितीन मामाला गाय पसंत पडली आणि इकडे रुमालाच्या खाली हात घालून गायचा सौदा चालू होता। गायचा मालक म्हणत होता 70,000 रुपये आणि नितीन मामा म्हणत होता 68,000 रुपये। अर्धा तास आमचा सौदा रेंगाळत चाललेला आणि शेवटी गाय 70,000ला फायनल ठरली। गायचा सौदा फायनल झाल्यामुळे मामा आणि समुदेव लयच खुश झालते। नितीन मामाला एवढा आनंद झाला, त्यानं लगेच 200च्या आणि 500च्या कडकडीत नोटा मोजून गुणवंताला 10,000 रुपये ऍडव्हान्स दिला। तिथून बाजारात आल्या 2 टाळके वडापाव खाताना दिसली, थोडीशी गालात हसली आणि व्हिडिओ मध्ये फसली। व्हिडिओ काढू नको म्हणत होती, कारण शाळेतला डब्बा शिल्लक ठेवून वडापाव खाल्ला म्हणून जर घरी कळालं तर लय मारतेली, पण मी का सुट्टी देतो होय तवा। आपल्या खेडेगावकडे कसं असतं, शेतकरी त्याच्या शेतातला फ्रेश माल मार्केटला घेऊन येतो आणि तो स्वतः विकतो। त्यातलेच हे एक गुणवंत शेतकरी। त्यांच्याच बाजूला एक मावशी उसळ विकत बसलेल्या, तर त्यांना पण आपल्या व्हिडिओ मध्ये घेतले। इकडे आपल्या गावचे म्हणजेच शेलगावचे भले मोठे माळव्याचे व्यापारी तुकाराम महाराज तवले आणि विठ्ठल महाराज तवले माळवे विकत बसलेली। एरंडगावची मंडळी, मामाची पोरं सिद्धेश्वर कदम आणि गणेश कदम पण बाजारला आलती। आता मंडळी तुम्हाला एक बाजारातला सगळा सीन दाखवतो। बाजारातून बाहेर आल्यावर सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्राचे सर्व बाप्पासाहेब पवार कस्टमर हँडल करत बसलेले। त्याच दुकानात शेलगावचे माजी सरपंच विनोद पापा तवले आणि मदननाना मोरे निवांत गप्पा मारत बसलेली। इकडून हरिभक्त पारायण अतुल महाराजांनी पिशवी गच्च भरून बाजार आणलेला। जावळ्याचा माझा जिगरी मित्र परशा पण त्याच दुकानात होता। तर आजच्या पार्टमध्ये एवढंच। फॉलो केलं नसलं तर फॉलो करा आणि नंतर भेटूया पुढच्या पार्टमध्ये। तोपर्यंत राम राम।